फलंदाजी आले वाठ्याला, कारण टॉस त्यांनी पराभूत झाले. कर्णधार योगेश भोईर आपल्याला पाहायला मिळाले आणि टॉस जिंकला एकविरा बेलापूर संघ आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. त्याच्यानंतर आता हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय PTC लाईव्हच्या माध्यमातून. ही स्पर्धा आपण घर बसल्या सुद्धा पाहू शकतो. आणि जुगाव मित्रमंडळ आयोजित ही लफडा चषक 2024ची स्पर्धा आपण पाहतोय. रबर बॉल स्पर्धा आहे आणि या क्रीडांगणावरती गेले 1 वर्ष आपण मोठमोठ्या स्पर्धा पाहतो आणि आज मात्र रबर बॉल स्पर्धेचा हा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. 4 ओव्हरची मॅच असेल याची नोंद असावी. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. एका बाजूला आपण पाहिलं तर आणि टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय एकविरा बेलापूर संघ. बेलापूर संघाची प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना 2 पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यतीनजी भोईर असतील या स्पर्धेचे सर्व आयोजक आहेत. प्रदीप आणि भरत. सलामीची जोडी रिद्धिसिद्धी कोपरी गाव. टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी आल्या वाठ्याला आणि सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळते भरत आणि नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळते प्रदीप ठाकूर. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय अतिश पाटील. संघाच्या वतीनं पहिला टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि त्याच्यानंतर कर्णधारांनी जबाबदारी दिली अतिश पाटील या गोलंदाजावरती. 4 षटकाचा सामना आपल्याला पाहायला मिळते. लफडा चषक 2024 ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस. कालच्या दिवसाचा जर विचार केला तर गावदेवी ऐरोली संघ सुपर 3 मध्ये दाखल झाला आणि आजच्या दिवसामध्ये 2 संघ आपल्याला कोणते मिळतील. सामन्याला मात्र इथे सुरुवात होईल. पंचांच्या भूमिकेमध्ये यतीनदादा भोईर. स्क्वेअर लेग पंच. मुख्य पंच पिंट्यादा कुंभार. पहिलाच बॉल आणि गेम इज ऑन आपल्याला पाहायला मिळेल. भरत ऑन स्ट्राईक फलंदाज आपल्याला पाहायला मिळते. राईट हॅम राऊंड द विकेट. इथे मात्र पहिलाच बॉल स्लोअर पद्धतीचा होता पण निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु शेवटच्या क्षणाला मात्र बीट झाला फलंदाज. त्याला असं वाटलं की कुठेतरी वेगाने चेंडू येईल परंतु व्हेरिएशन होतं गोलंदाजाच्या या गोलंदाजीमध्ये. त्याच्यामुळे फलंदाज थोडासा बीट झाला आणि या इनिंगची सुरुवात मात्र निर्धाव चेंडूने आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर राऊंड द विकेट आणि ह्याला मात्र लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढण्याचा प्रयत्न आणि तिथे चेंडू मात्र अडकला जाईल. तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगलं. 2 धावा मात्र पळून पूर्ण केल्यात. 2 धावेने मात्र संघाचं खातं उघडलं जाईल. वैयक्तिक भरतचं खातं उघडलं जाईल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या सुरुवातीलाच 2 या आकड्यावरती. टॉस जरी आपण पराभूत झालो असलं तरी आपल्याला एक संधी निर्माण झाली आहे. फलंदाजी करायची आहे. धावसंख्येचा उच्चांक गाठायचा आहे आणि त्यांना लक्ष मात्र खूप मोठं द्यायचं आहे. हे प्रयत्न असतील रिद्धिसिद्धी कोपरी संघाचं. कारण गोलंदाजीचा जर त्यांचा विचार केला तर अतिशय चांगली गोलंदाजी आहे रिद्धिसिद्धी कोपरी गाव संघाची. 2 चेंडू आतापर्यंत टाकले. 2 चेंडूवरती धावा खर्च केल्यात फक्त 2. अतिश पाटील राऊंड द विकेटने मारा करतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. इथे मात्र पंचांच्या निर्णयाची वाट पाहावी लागेल. डेड बॉल आहे आणि हा बॉल मात्र डेड घोषित केला आहे. त्याच्यामुळे 2 चेंडूवरती 2 धावा आतापर्यंत मात्र खर्च केल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. इथे मात्र वेगाने टाकण्याचा प्रयत्न. पंचांच्या निर्णयाची वाट पाहावी लागेल. वाईट चेंडू आहे असं पंच आम्हाला सांगतात. 1+1 अशा 2 धावा मिळतील. त्याच्यामुळे संघाची धावसंख्या आता पुढे पोहोचले 4 या आकड्यावरती. लफडा चषक 2024 कालचा दिवस अक्षरशः गावदेवी ऐरोली संघाने गाजवला. सुपर 3 मध्ये दाखल झाले आणि आजच्या दिवसामध्ये 2 संघांची आपण आतुरतेने वाट पाहतोय. कोणते 2 संघ असतील जे सुपर 3 मध्ये दाखल होतील. पुढचा बॉल पुन्हा एकदा आतिश पाटील. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. टॉप एज लागली. चेंडू हवेमध्ये आहे आणि क्षेत्ररक्षकाने चुकी केली आहे. लॉलीपॉप कॅच होता परंतु कॅच गॅदर करता आलेला नाही आहे. हातातून निसटला. त्याच्यामुळे जीवदान मिळाले भरत या फलंदाजाला.
एक धाव जरूर मिळाले, त्याच्यामुळे संघाची धावसंख्या 5 या आकड्यावरती. आता स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील प्रदीप ठाकूर. पुढचा बॉल आतिश पाटील, धीम्या गतीचा बॉल. व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे, 2-4 पावलाचा रनअप आहे, वेगाने टाकेल असं वाटलं होतं परंतु धीम्या गतीने टाकला, त्याच्यामुळे फलंदाज बीट झाला. संघाची धावसंख्या आपण पाहिलं आतापर्यंत चेंडू खर्च केले 4 आणि 4 चेंडूमध्ये धावा मात्र टाकल्यात दिल्यात त्यामध्ये फक्त आणि फक्त 5. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडूला मात्र लॉंगॉनच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवला परंतु मिळेल फक्त एक सिंगल धाव. जास्त असं काही मिळालेलं नाही आहे, त्याच्यामुळे संघाची धावसंख्या पुढे पोहोचल्या 6 या आकड्यावरती. पहिलं षटक प्रगतीपथावरती. आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत, धावा खर्च केल्यात फक्त 6. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. आतिश पाटीलच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य राहिलेत फक्त धावा खर्च केला. इथे मात्र पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळून काढलाय, फ्लाईट स्ट्रोक आहे, चेंडू थांबणार नाहीये, सरळ चालला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार आणि संघाची धावसंख्या मात्र 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. पहिल्या षटकाचा खेळ संपला बिनगडी बाद. 12 ही धावसंख्या. पहिल्या 5 चेंडूवरती फक्त धावा खर्च केल्या होत्या 6 आणि शेवटच्या चेंडूवरती एक मोठा फटका आला, त्याच्यामुळे धावसंख्या मात्र पुढे पोहोचली 12 या आकड्यावरती. 12 धावा ऑन स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि अतिशय चांगला निर्णय मी तर म्हणेन, कारण रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये जर 12 धावा म्हटल्या तर खूप कमी आहेत. 12ची सरासरी कमी आहे रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं परंतु शेवटच्या क्षणाला मात्र एक षटकार जरूर आला. परंतु आता स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतील प्रदीप ठाकूर, रिद्धी कोपरी. सलामीची जोडी मैदानामध्ये सुरक्षित. गोलंदाजी मार्कवरती चेतन म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील. संघाच्या वतीने दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक आहे. पहिल्या षटकाचा विचार केला आतिश पाटीलने अतिशय चांगली सुरेख गोलंदाजी केली मी तर म्हणेन. लफरा चषक 2024 आपण ही स्पर्धा पाहतोय. इथे मात्र पुन्हा एकदा वेगाने टाकण्याचा प्रयत्न, पंचांच्या निर्णयाची वाट पाहावी लागेल. पंचाने आम्हाला सांगितलं हा बॉल वाईड आहे, त्याच्यामुळे एक अव्वंतरची धाव संघाच्या धावसंख्येत ॲड होईल. संघाची धावसंख्या पुढे पोहोचली 13 या आकड्यावरती. प्रदीप ठाकूर आपण पाहतोय सलामीला आलेत, आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून मोठे फटके आलेले नाही आहेत. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु टॉपेज लागून चेंडू चाललाय घोषांकित रिझनमध्ये. सिंगल आली आहे. सिंगलने मात्र संघाची धावसंख्या 14 या आकड्यावरती. चेतन म्हात्रे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. ह्या गोलंदाजाने आतापर्यंत जर विचार केला, पहिल्या गोलंदाजाने सुद्धा राऊंड द विकेटने मारा केला आणि दुसऱ्या गोलंदाजाने सुद्धा राऊंड द विकेटने मारा करतोय. एक वेगळी रणनीती आहे. आतापर्यंत अनेक संघांचे आपण सामने पाहिले ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत होते, परंतु ह्या संघाने मात्र आतापर्यंत राऊंड द विकेटने मारा केला आहे. त्याच्याच मुले की काय आतापर्यंत मोठे फटके आलेले नाही आहेत रिद्धी कोपरी संघाच्या सलामीवीरांकडून. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 14 रन्स विदाउट लॉस. पुढचा बॉल पुन्हा एकदा धीम्या गतीचा बॉल, त्याला अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिथे क्षेत्ररक्षकाने थोडीशी चुकी केली आहे. परंतु चेंडू सीमारेषा लगत पकडला जातो आणि चेंडू उचलला फेकलाय तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगलं आणि या 2 धावा मिळतील. 2 धावेने मात्र संघाची धावसंख्या पुढे पोहोचली 16 या आकड्यावरती विदाउट लॉस. गोलंदाजी मार्कवरती चेतन आता पण पाहतोय अतिशय चांगली गोलंदाजी, आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा धीम्या गतीचा बॉल पुढे सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, स्टेप आउट झाले फलंदाज परंतु टॉपेज लागले. दुसरीचा प्रयत्न केला जातो आणि दुसरी पूर्ण होईल का? आणि हो, दुसरी धाव मात्र अतिशय चपलतेने पूर्ण केली. ज्यावेळेला मोठे फटके येत नाहीत अशा वेळी सिंगल डबलने धावफलक हलतं ठेवण्याचं काम जरूर केलं जातोय. संघाची धावसंख्या पुढे पोहोचली 18 या आकड्यावरती. 18 धावा आपण पाहतोय ऑन अ स्कोरबोर्ड विदाऊट लॉस. कोणताही अजून गडी गमावलेला नाही आहे, सुरक्षित आहेत सलामीवीर. इथे मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न, थोडीशी काळजी घ्या मी तर म्हणेन. यष्टीरक्षकांना विनंती करेन कारण पावसाळी क्रिकेट आहे. स्वतःचं शरीराचा बॅलन्स करून क्रिकेट खेळा, स्वतःची काळजी घ्या. वाईट चेंडू आहे पंचाने आम्हाला सांगितलं, त्याच्यामुळे संघाची धावसंख्या पुढे पोहोचली 19. इथे मात्र पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. धावचीची संधी आहे आणि इथे मात्र डायरेक्ट हिट झाला असता, कदाचित फलंदाज बाद झाला असता, परंतु चांगलं बॅकअप मी तर म्हणेन.
आणि बॅकअप चांगले झाल्यामुळे इथे मिळाली फक्त एक सिंगल रन. त्याच्यामुळे संघाची धावसंख्या 21 या आकड्यावरती. वाईट +1 अशा 2 धावा आल्यात. 21 धावा विदाऊट लॉस. आपण पाहतो सलामीची जोडे अजूनही सुरक्षित आहे, परंतु मोठे फटके आलेले नाही आहेत. रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटलं की मोठमोठे फटके आले पाहिजे, कारण कोणतीही धावसंख्या आपण पाहिलं कोणतंही लक्ष सुरक्षित नाही आहे रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने. इथे मात्र ब्लॉक पद्धतीचा चेंडू होता. 22च्या रूपाने 1 धाव मिळेल. 22 या आकड्यावरती. अजून या षटकामधील 2 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. मोठे फटके येतील का? परंतु भरत आणि प्रदीप ठाकूर यांना अजूनही मोठे फटके मारता आलेले नाही आहेत. गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल, कारण त्यांना साथ मिळते ती पावसाची, कारण पाऊस थांबलेला नाही आहे. आणि ज्या वेळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये पाऊस येतो ना, त्यावेळी गोलंदाजांना त्याचा पुरेपूर फायदा होत असतो. आणि लाईन अँड लेंथवरती गोलंदाजी आतापर्यंत तर झाली आहे एकविरा बेलापूर संघाची. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अक्रॉस द लाईन. चेंडू मात्र चालला लॉंगॉनच्या दिशेने. तिथे मात्र चपलतेने क्षेत्ररक्षक आला, चेंडू उचलला, फेकला, तोपर्यंत एक सिंगल मिळेल. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. संघाची धावसंख्या आपण पाहिलं 23 या आकड्यावरती. ह्या आधीच्या षटकाचा विचार केला, शेवटच्या चेंडूवरती षटकार आला होता. ह्याही षटकामध्ये तसं घडेल का, की इथे मात्र थांबवलं जाईल ज्या पद्धतीने आतापर्यंत सिंगल डबलचा खेळ केला जातोय. सेन्सिबल क्रिकेट मित्र म्हणेल. आणि इथे मात्र पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. पायावरती चेंडू अदलला. लेग बिफोर विकेटचा इथं नियम नाही लागू होत, त्याच्यामुळं निर्धाव चेंडू जरूर आलाय. 22च्या रूपाने 1 धाव मिळेल. लेग 22च्या रूपाने 1 धाव मिळेल. त्यामुळे संघाची धावसंख्या 24 या आकड्यावरती. 2 षटकाचा खेळ संपलाय. 12ची सरासरी आतापर्यंत गाठले. येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत. 50+ धावसंख्या झाली तर एक फायटिंग स्कोर नक्की पाहायला मिळेल, कारण गोलंदाजी चांगली आहे रिद्धी सिद्धी कोपरी संघाची. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील संघाच्या वतीनं. 3रं आणि वैयक्तिक 1लं. पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कोण आहे? पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल मंगळ स्मृती सारसोळे आणि कोपर खैरणे 11 कोपर खैरणे. दोन्ही संघांचे कर्णधार प्लीज टॉससाठी यावं. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज. पहिलाच बॉल ओव्हर द विकेट आपल्याला पाहायला मिळतं. प्रदीप ठाकूर. इथे मात्र वेगवान बॉल होता, त्याला मात्र प्रत्युत्तर नव्हतं, परंतु पंचांच्या निर्णयाची वाट पाहावी लागते. अतिरिक्त उंची आहे असं पंच सांगतात अँड इट इज द वाईड बॉल. त्याच्यामुळे 1 धाव मिळेल. संघाची धावसंख्या मात्र पुढे पोहोचली 25 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो श्रीकांत. संघाच्या वतीनं 3रं 4 षटकाचा सामना. शेवटचे 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. इथे मात्र पुन्हा एकदा व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न. दिशाहीन गोलंदाजी आणि हा एक चेंडू वाईड आलाय. अवांतरच्या धावा खूप जोडल्या जातात ह्या रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये, कारण रबर बॉल हातामध्ये स्पीड जास्त होतो आणि त्याचवेळी संयमाने गोलंदाजी करणं आवश्यक आहे. नियंत्रणात्मक गोलंदाजी करणं आवश्यक आहे. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. टॉप एज आहे. स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये झेल पकडला जाईल का? आणि हो, पहिल्या विकेटचं पतन होईल. प्रदीप ठाकूर मात्र बाद झालेत. ज्या क्षेत्ररक्षकाने हे आधीच्या षटकामध्ये झेल सोडला होता त्या क्षेत्ररक्षकाने मात्र पुन्हा झेल पकडलाय. पहिल्या विकेटचं पतन आणि पहिल्या विकेटच्या पतनानंतर संघाची धावसंख्या आपण पाहिलं तर 25 आकड्यावरती, 26 आकड्यावरती. 3रं षटक प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतंय. श्रीकांत यांनी मात्र ब्रेक थ्रू मिळवलाय. नवीन फलंदाज शुभम आपल्याला पाहायला मिळतं इन नंबर 3 वरती. प्रदीप ठाकूर बाद झाल्यानंतर शुभम मात्र मैदानामध्ये दाखल झालेत. टॉस आपण हरलाय. प्रथम फलंदाजी वाट्याला आले. 4 षटकामध्ये किती धावांचं लक्ष ठेवायचं, किती धावांचं स्कोअर उभा करायचा हे प्रश्न मनामध्ये घेऊन सलामीला गेले होते, परंतु मोठे फटके न करता मात्र माघारी परतलेत. पहिल्या विकेटचं पतन झालंय. त्यांची जागा भरून काढण्यासाठी शुभम मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. श्रीकांत आपण पाहतोय ओव्हर द विकेट. इथे मात्र पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चालला लॉंग ऑफच्या दिशेने. कव्हरचा फिल्डर येतोय, चेंडू अडवणार, तोपर्यंत सिंगल फक्त धाव मिळेल. एका धावेने मात्र संघाची धावसंख्या पुढे पोहोचली 27 आकड्यावरती. थोडंसं सेन्सेबल क्रिकेट पाहायला मिळतंय.
मोठमोठे फटके येत नाही आहेत. एकेरी दुहेरी संख्येने मात्र धावफलक हलतं ठेवण्याचं काम जरूर केलं जातं आहे. श्रीकांत यांनी मात्र अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंत केले. लफडा चषक 2024 आणि स्पर्धा तशी आहे. इथे मात्र अटीतटीचे सामने तुम्हाला पाहायला मिळतील. पुढचा बॉल पुन्हा एकदा श्रीकांत यांचा. इथे मात्र अक्रॉस द लाईन करण्याचा प्रयत्न, चेंडू चालला आहे घोषांकित रिजनच्या दिशेने. तिथे मिळेल फक्त एक सिंगल रन. कारण या मैदानाची भौगोलिक विचार केला तर इथे मात्र 360 मैदान नाही आहे. त्याच्यामुळं तुम्हाला स्क्वेअर लेगपासून फक्त पॉईंटपर्यंत खेळता येईल. थर्डमॅन आणि फाईन लेग नाही आहे आणि त्या विचाराने मात्र तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. संघाची धावसंख्या आपण पाहिले तर 28 आकड्यावरती एक गडी बाद झाला आहे. या आधीच्या सामन्यामध्ये जर विचार केला तर श्रीकृष्ण दिवा संघाने मात्र तब्बल 3 षटकामध्ये 74 धावा केल्या होत्या आणि आता मात्र थोडासा अडचणीचा सामना करतोय तो म्हणजे रिद्धी सिद्धी कोपरीगाव संघ. 28 धावा ऑन स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. पहिला गडी बाद झाला. श्रीकांत पाटील यांच्या गोलंदाजीचं खरोखर कौतुक करावं लागेल. मोठे फटके मारू दिलेले नाही आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. नेक्स्ट बॉल. इथे मात्र पुन्हा एकदा एक बेगबान बॉल. यष्टीरक्षकाने थोडीशी चुकी केली आहे परंतु एक बाईच्या रूपाने धाव मिळेल आणि बाईची एक धाव मिळाल्यामुळे संघाची धावसंख्या पुढे पोहोचली 29 आकड्यावरती. अजूनही 2 चेंडू या षटकामध्ये शिल्लक आहेत. येणाऱ्या 2 चेंडूवरती कदाचित 2 मोठे फटके आले तर एक चांगले स्कोर आपल्याला पाहायला मिळेल आणि मारावे लागतील कारण समोरचा संघ मात्र त्यात ताकदीचा आहे. एकविरा बेलापूर संघ टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण केला. आतापर्यंत निर्णय योग्य होता हे सिद्ध केलं आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा श्रीकांत पाटील यांचा. इथे मात्र अक्रॉस द लाईन करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू चालला आहे. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगला आहे. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेतली जाईल का आणि हो पूर्णसुद्धा केली आहे. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगलं पावसाळ्या क्रिकेटमध्ये. त्याच्यामुळे संघाची धावसंख्या 31 आकड्यावरती. तिसऱ्या षटकातील अजूनही विचार केला तर एक चेंडू शिल्लक आहे. मोठा फटका आलेला नाही आहे. सिंगल डबलने धावफलक हलतं ठेवण्याचं काम जरूर केलं जातं आहे पण ते मोठे फटके मारावे लागतील. रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये कोणतीही धावसंख्या मात्र सुरक्षित नाही आहे. जास्तीत जास्त धावसंख्या करण्याचा प्रयत्न करावा लागेल रिद्धी सिद्धी कोपरी संघाला. पुढचा बॉल आणि शेवटचा बॉल या षटकामधील. इथे मात्र टॅप केला चेंडूला. चेंडू आला आहे कव्हरच्या दिशेने आणि इथे चेंडू अडवला. चांगलं क्षेत्ररक्षण मित्र म्हणेन आणि एक सिंगल मिळाले. 3 षटकाचा खेळ संपला. 3 षटकाच्या अखेर संघाची धावसंख्या 32 आकड्यावरती. 32 धावा एक गडी बाद. शेवटचा एक षटक अजूनही शिल्लक आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत. 10.33ची सरासरी आतापर्यंत गाठले. जे पहिल्या 2 षटकामध्ये 12ची सरासरी होती. कुठेतरी ह्या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे मित्र म्हणेन श्रीकांत पाटील यांनी. तिसऱ्या षटकामध्ये मोठे फटके मारू दिलेले नाही आहेत. त्याच्यामुळे 3 षटकामध्ये आतापर्यंत 32 धावांवरती रोखले. या आधीच्या सामन्यामध्ये 3 षटकामध्ये तब्बल 74 धावा केल्या होत्या परंतु ह्या सामन्यामध्ये तब्बल 3 षटकामध्ये फक्त आणि फक्त 32 धावा. म्हणजे चांगली गोलंदाजी पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये. शेवटचं षटक घेऊन आलाय अनुराग आपल्याला पाहायला मिळतील. अनुराग शेवटचं षटक आहे. ओव्हर द विकेटने मारा काढण्यासाठी सज्ज शुभम आपल्याला पाहायला मिळते स्ट्राईक एंडिंगला. वेगाने बॉल टाकलाय परंतु दिशा पाहावी लागेल. पंचांच्या निर्णयाची वाट पाहावी लागेल आणि वाईट बॉल आहे. पंच आम्हाला सांगताय आउटसाईड द ऑफ स्टंप चेंडू होता. अवे फ्रॉम द बॉडी खेळवण्याचा प्रयत्न आहे. फलंदाजाच्या बॉडीपासून थोडासा दूरवर ठेवण्याचा प्रयत्न परंतु अवांतर चेंडू आहे. 1+1 अशा 2 धावा मिळाल्या. त्याच्यामुळे संघाची धावसंख्या 34 आकड्यावरती. 34 रन्स 1 विकेट्स. 34 धावा लॉस ऑफ 1 विकेट्स आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचा एक षटक शिल्लक आहे. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहे. 6 चेंडूमध्ये 15 ते 20 धावा आल्या तर 50+ धावसंख्या गाठू शकतो रिद्धी सिद्धी कोपरी संघ. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. अनुराग आपल्याला पाहायला मिळतील. उडतं विकेट. भरत आपण पाहतो सलामीला आले. सलामीला आल्यानंतर अजूनही त्यांची बॅट शांत आहे. इथे मात्र मोठा फटका खेळलाय. चेंडूला लॉफ्ट केलाय आणि चेंडूला सरळ पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार आलाय बॅट्समन भरतच्या बॅटमधून. ज्या भरतची सलामीला आल्यानंतर मोठ्या फटक्यांची वाट पाहत होतो आणि तो मोठा फटका त्याच्या बॅटमधून जरूर आला आहे. संघाची धावसंख्या आता पाहिली तर आपण जाऊन पोहोचल्या
40 या आकड्यावरती. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत या षटकामधील. 5 चेंडूमध्ये मिनिमम 10 ते 15 धावा आल्या तर 50 प्लस जाऊ शकतो. शेवटचे 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 5 चेंडूमध्ये किती धावा जोडल्या जातील, कारण आपण ऐकतोय पाहतोय लफडा चषक 2024 आणि आजचा अंतिम दिवस. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती थोडासा राऊंड द विकेटने मारा काढण्याचा प्रयत्न असेल. आता इथे मात्र पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने आणि सरळ पाठवलाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. लगातारचा दुसरा बॅक टू बॅक 2 मॅक्झिमम आपल्याला पाहायला मिळाले. 2 मोठे हिट आलेत, त्याच्यामुळे संघाची धावसंख्या 46 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. जो भरत आतापर्यंत शांत होता तो मात्र आता आक्रमक रूप धारण करतोय, कारण पावसामध्ये अशा पद्धतीची फलंदाजी या खेळाडूचा क्लास दाखवून जातो. जो खेळाडू मात्र पहिल्या 3 षटकामध्ये सेन्सिबल क्रिकेट खेळत होता, आता तो आक्रमक झालाय. इथे मात्र थोडंसं वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू अवांतर आहे पंच आम्हाला सांगतायत, त्याच्यामुळं 1+1 अशा 2 धावा मिळतील. 2 धावेने मात्र संघाची धावसंख्या 48. 48 धावा 1 गडी बाद झाल्यानंतर. 48 धावा स्कोअरबोर्डवरती आपल्याला पाहायला बोलतात. पहिल्या 3 षटकामध्ये कुठेतरी थांबवून ठेवलं होतं मोठ्या फटक्यांपासून, परंतु शेवटच्या षटकामध्ये आक्रमक रूप धारण केलंय भरत या फलंदाजाने. रिद्धिसिद्धी कोपरी टॉस जरूर हरला, परंतु फलंदाजी वाट्याला आली. फलंदाजी करत असताना सुरुवात मात्र थोडीशी अडखळ जरूर झाली, परंतु आता या षटकामध्ये 2 षटकार आले आणि मात्र चांगली धावसंख्या आता पाहायला मिळते स्कोअरबोर्डवरती. 10 चेंडू आणि 23 धावांवरती खेळतोय वैयक्तिक भरत याचा विचार केला तर. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू थोडासा ब्लॉकल पद्धतीचा होता. यष्टीरक्षकाने चेंडू अडवला. निर्धाव चेंडू जरूर पाहायला मिळाला. चेंडू थोडासा अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकामधील. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने उडवलाय. बॉल अप इन द एअर डाऊन इन टू द क्राऊड. दॅट इज अ ह्यूज 6. या षटकामध्ये 3रा मॅक्झिमम आलाय. 3 षटकार जरूर आले. थोडासा अनुराग महागडा ठरतो ह्या षटकामध्ये, त्याच्यामुळे संघाची धावसंख्या आता आपल्याला पाहायला मिळते 54. 54 ह्या आकड्यावरती. अनुराग थोडासा महागडा ठरला या षटकामध्ये. पहिले 3 गोलंदाज मात्र अतिशय चांगली गोलंदाजी होती. ते मात्र अक्रॉस द लाईन टॅप केला चेंडूला. चेंडू चालला लॉंग लॉंग सीमारेषेच्या जवळ. चेंडू अडवला जाईल. दुसरीचा प्रयत्न. यष्टीरक्षकाने मात्र थोडीशी चुकी केली आहे आणि 2 धावा मात्र पळून पूर्ण केल्यात. 2 धावेने मात्र संघाच्या धावसंख्येला आता आकार आलाय 56. 56 धावा अब तक 56. 1 गडी बाद झाला. थोडंसं अनुरागवरती आक्रमण चढवलंय आणि शेवटच्या षटकामध्ये करणं आवश्यक होतं. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट आपल्याला पाहायला मिळते. अनुराग इथे मात्र तिखट बाउन्सर होता. प्रत्युत्तर नव्हता, परंतु एक धाव मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे पोहोचली 57 या आकड्यावरती. 4 षटकाचा खेळ संपला. 57 धावा स्कोअरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. येणाऱ्या 4 षटकामध्ये जिंकण्यासाठी एकविरा बेलापूर संघाला गरज असेल ती म्हणजे 57 धावांची. 24 बॉल 57 धावा. आणि भरतच्या खेळीचा वैयक्तिक विचार केला 14 चेंडू आणि 32 धावा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. या पावसाळ्यामध्ये चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. रविवारचा दिवस म्हटला की रविवारच्या दिवशी प्रेक्षकांची गर्दी आणि त्या गर्दी प्रेक्षकांना चांगलं मनोरंजन करण्याचं काम जरूर केलं आहे. मोठे फटके त्याच्या बॅटमधून आपण जरूर पाहिले. चांगली खेळी. पूर्वार्धाचा खेळ संपला. 4 षटकामध्ये धावसंख्या झाली आहे 56. 57 धावांचं लक्ष्य. त्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये कशा पद्धतीने पाचारण केलं जाईल, कारण एकविरा बेलापूर संघ टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करत होता. घेतलेला निर्णय योग्य होता हे पहिल्या 3 गोलंदाजाने जरूर त्याने सांगितलं होतं, परंतु शेवटचा षटक टाकत असताना अनुराग थोडासा महागडा ठरला आणि 58 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. 58 धावा आपल्याला पाहायला मिळतील.
त्याचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल की इथे मात्र थांबवलं जाईल हे मात्र येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. परंतु पहिल्या इनिंगमध्ये अतिशय चांगला खेळ मात्र रिद्धिसिद्धी कोपरीगाव संघाने साकारला. लपडा चषक 2024 आजचा दुसरा दिवस. कालच्या दिवसाचा विचार केला तर गावदिवा ऐरोली संघ सुपर 3मध्ये दाखल झाला आणि यजमान संघ जिवगाव मात्र शेवटच्या क्षणाला थोडासा पराभूत झाला. चांगला खेळ त्यांचासुद्धा आपण पाहिला. कदाचित तो सामना जिंकलाचा सुपर 3मध्ये आज जिवगाव संघ आपल्याला पाहायला मिळाला असता. परंतु गावदिवा ऐरोली संघ सुपर 3मध्ये दाखल झाला आणि आजच्या दिवसामध्ये 2 संघ कोणते येतील ह्याच्यासाठी चालू असलेला रणसंग्राम. लफडा चषक 2024 आपण पाहतोय. PTC लाईव्हच्या माध्यमातून आपण घर बसल्या ही स्पर्धा पाहू शकतो. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोररच्या भूमिकेमध्ये मंदार दादा असतील. एक चांगला हस्ताक्षर त्यांचा आहे आणि त्या गुणलेखकांचं काम मात्र एकदम चोख पद्धतीने पार पाडत असताना पावसाचा ओघ मात्र वाढतच राहिला. आजच्या दिवसामध्ये मैदानामध्ये पूर्णतः पाणीच आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्याच्यामुळे आउटफील्डला थोडासा प्रॉब्लेम होतो आहे फलंदाजांना. मोठ्या फटक्यांशिवाय पर्याय नाही आहे कारण कितीही तुम्ही आउटफील्ड फाट असल्यामुळे सिंगल आणि डबलच धावसंख्या मिळते आहे. चला स्पीडअप करा पंच. आपल्याकडे वेल कमी आहे. बॉल दे. आणि सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एकविरा बेलापूर संघाची 58 धावांच्या लक्षाचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये दाखल होताना पाहतोय. आतिश पाटील आणि चेतन म्हात्रे ह्या दोन्ही गोलंदाजाने गोलंदाजी मात्र चांगली केली होती. कुठेतरी मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं होतं परंतु आता मात्र फलंदाजी करायची आहे. 58 धावांचा लक्षाचा पाठलाग करायचा आहे. या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम ठेवायचं आहे. त्याच्यामुळे मोठे फटके मारावे लागतील. त्याच्या पद्धतीने प्रयत्न करावा लागेल. पाऊस मात्र अक्षरशः धो बरसतोय आणि या बरसणाऱ्या पावसामध्ये मात्र कशा पद्धतीने खेळी केली जाईल हे मात्र प्रेक्षकांना पाहायला नक्की आवडेल. चोवीस बॉल 58 धावा. .25 सरासरी गाठायची आहे. एकविरा बेलापूर संघ टॉस जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण केलं. 58 धावांचं लक्ष ठेवलं आहे रिद्धिसिद्धी कोपरीगाव संघाने आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये चेतन पाटील, चेतन म्हात्रे आणि आतिश पाटील. सलामीची जोडी मैदानामध्ये चेतन म्हात्रे आणि आतिश पाटील. गोलंदाजी करत असताना अतिशय चांगली गोलंदाजी ह्या गोलंदाजाने केली आहे परंतु आता फलंदाजी करायची आहे आणि पाऊस मात्र अक्षरशः बरसतोय. पूर्ण मैदानामध्ये मात्र पाणीच पाणी पाहायला मिळतं आहे आणि अशा वेळी मोठे फटका खेळल्याशिवाय पर्याय नाही आहे. 14.25 सरासरी गाठायची आहे. त्या पद्धतीने तुम्हाला खेळ करायचा आहे. ही रणनीतीबद्ध क्रिकेट खेळावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती प्रभाकर आपल्याला पाहायला मिळत आहे. NMPL मध्ये काय गोलंदाजी केली होती या गोलंदाजाने प्रभाकर याने. पहिलाच बॉल ओव्हर द विकेट आपल्याला पाहायला मिळते. प्रभाकर वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला. तिक्कट बाउन्सर आणि पंच आम्हाला सांगतात 22च्या रूपाने 1 धाव मिळेल. एका धावेने संघाचं धाव खातं मात्र उघडलं जातोय. वेगवान बॉल पाहायला मिळाला. फलंदाजाकडे याचं प्रत्युत्तर नव्हतं आणि प्रभाकर याच्यासाठी जाणला जातो. त्याची गोलंदाजी आत्मी पाहिल्या NMPL मध्ये काय गोलंदाजी केली होती. पहिलाच बॉल मात्र इथे 22च्या रूपाने 1 धाव मिळाले. 58 धावांचं लक्ष आणि त्याचा पाठलाग करत असताना चेतन म्हात्रे
इथे मात्र पुन्हा एकदा बीट केलंय. बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही आहे त्याच्यामुळे निर्धाव चेंडू आपण पाहायला. आतापर्यंत 2 चेंडू टाकले, धावा खर्च केले, एक ती सुद्धा 22च्या रूपाने. 14.25ची सरासरी आणि त्या पद्धतीने खेळ करावा लागेल. परंतु पावसाचं मात्र जोरदार आगमन झालंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा विकेट आपल्याला पाहायला मिळेल. प्रभाकर इथे मात्र अजूनही वेगवान बॉल, थोडासा वेगाने टाकण्याचा प्रयत्न, परंतु दिशाहीन गोलंदाजी, अवे फ्रॉम द बॉडी. बॅट्समनच्या थोडासा दूरवर टाकण्याचा चेंडू प्रयत्न होता, परंतु अवांतर चेंडू आहे त्याच्यामुळे 1 धाव मिळेल. वाईट +1 अशा 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या 3 या आकड्यावरती. चेतन मात्रे सलामीची जोडी, आतिश पाटील, एकविरा बेलापूर संघ. आणि पुढचा बॉल पुन्हा एकदा प्रभाकर आपल्याला पाहायला मिळते. रिद्धिसिद्धी कोपरीगाव संघाचा एक प्रमुख अस्त्र. नेक्स्ट बॉल इथे मात्र पुन्हा एकदा वेगवान बॉल. यष्टीरक्षकाचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने चेंडू अडवला आहे, परंतु हा अवांतर चेंडू आहे, अतिरिक्त उंची होती. थोडंसं पंचांच्या निर्णयाचा वाट पाहावी लागेल. पंच थोडासा विचार विनिमय केला जातोय दोन्ही पंचांच्या दरम्यान, कारण याच्या पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मंगलस्मृती सारसोळे आणि कोपरखैरणे 11 कोपरखैरणे संघ. दोन्ही कॅप्टन प्लीज टॉससाठी यावं. सारसोळे संघ आणि कोपरखैरणे 11 कोपरखैरणे संघ प्लीज टॉससाठी यावं आपण. मंगलस्मृती सारसोळे संघ आणि कोपरखैरणे 11 कोपरखैरणे याच्या पुढची मॅच आहे, त्याचा टॉस इथे केला जाईल, परंतु दोन्ही कॅप्टनना माझी विनंती आहे आपण टॉससाठी यावं. आणि पंच हा निर्णय काय आहे, आणि हा वाईट बॉल आहे त्याच्यामुळे 1 धाव मिळेल. संघाची धावसंख्या 4 या आकड्यावरती. प्रभाकर मात्र वेगाने गोलंदाजी करतोय, परंतु कधी कधी वेगाने टाकताना तुमच्या दिशेलाही महत्त्व आज दिलं पाहिजे. पुढचा बॉल पुन्हा एकदा प्रभाकर याचा. इथे मात्र अजूनही वेगवान बॉल, यावेळी प्रत्युत्तर नव्हतं आणि सरळ चेंडू चाललाय घोषांकित रिझनमध्ये. 22च्या रूपाने 1 धाव मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे पोहोचली 5 या आकड्यावरती. ज्या पद्धतीने पहिल्या पूर्वार्धामध्ये आपण खेळ पाहिला आणि तसाच खेळ आता मात्र उत्तरार्धामध्ये सुद्धा आपण पाहतोय. पहिल्या 3 षटकामध्ये तिथे सुद्धा मोठे फटके मारू दिले नव्हते. शेवटच्या षटकामध्ये थोडासा अनुराग भाग ठरला आणि याही षटकामध्ये आतापर्यंत प्रभाकरने थांबवून ठेवलं आहे मी तर म्हणेल चेतन मात्रे यांना. 58 धावांचं लक्ष आणि त्याचा पाठलाग करताना सेन्सिबल क्रिकेट मी तर म्हणेन. कोणतीही जोखीम भरा फटका अजूनपर्यंत केलेला नाही आहे प्रभाकर. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट आपल्याला पाहायला मिळेल. प्रभाकर अजून एक वेगवान बॉल, वेगावरती अक्षरशः स्वार झालाय. फलंदाजाला मात्र त्याचं उत्तर देता येत नाही आहे. निर्धाव चेंडू आलाय आणि यष्टीरक्षक योगेश भोईर यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने चेंडू अडवला जातोय. आतापर्यंत चेंडू टाकले 4 धावा खर्च केल्या 5. 58 धावांचं लक्ष आणि त्याचा पाठलाग करत असताना सुरुवात मात्र थोडीशी अडखलत होताना पाहतोय एकविरा बेलापूर संघाची. इथे मात्र पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने ओढवलाय, चेंडू सरळ चालला सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी षटकार चेतन मात्रे यांच्या बॅटमधून. आणि 11 या धावसंख्येवरती आता धावफलक जाऊन पोहोचलाय. आणि इथे मात्र अजून एक वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. 1+1 अशा 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. या ठिकाणी सारसोळे आणि कोपरखैरणे 11 कोपरखैरणे या 2 संघाच्या दरम्यान टॉस केला जातोय. एक हँडसम पर्सनॅलिटी असे कॉमेंटेटर विघ्नेशजी मडवी यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जातोय आणि टॉस जिंकलाय कोपरखैरणे 11 कोपरखैरणे संघाने टॉस जिंकलाय. आणि आपला निर्णय जो पण काय असेल त्वरित आपण निर्णय घेऊन मैदानामध्ये दाखल व्हायचा आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे प्रभाकर याचा.
इथे मात्र टॉफेज लागले. चेंडू चाललाय घोषांकित रिझनमध्ये. फक्त आणि फक्त मिळेल एक सिंगल. आणि या पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली 14 या आकड्यावरती. बिनगडीबाद 14. रिद्धी-सिद्धी कोपरीचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 12 आणि आता मात्र 2 धावेने मात्र पुढं आहे तो म्हणजे बेलापूर संघ. 18 बॉल 44 धावांची आवश्यकता आहे. 18-44चं समीकरण. 24 बॉल 58 धावांचं समीकरण 18-44 वरती येऊन थांबलंय. प्रभाकरने पात्र चेंडू चांगले टाकले होते परंतु अवांतर चेंडू थोडेसे जास्त आले त्याच्यामुळे धावसंख्येला मात्र आकार आला. पहिल्या षटकाचा विचार केला धावसंख्या 14 या आकड्यावरती विदाऊट लॉस आपल्याला पाहायला मिळेल एकविरा बेलापूर संघाची. येणारे 18 बॉल जिंकण्यासाठी 44 धावा. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती तौसिफ आपल्याला पाहायला मिळेल. आता स्ट्राईक एंडवरती फलंदाज मात्र आपल्याला पाहायला मिळते अजित पाटील. एकविरा बेलापूर संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये सुरक्षित आहे. 58 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुरुवात मात्र चांगली झाली मित्र म्हणेन. 14 धावा आपण पाहतो स्कोरबोर्डवरती. पहिलाच बॉल इथे मात्र धीम्या गतीने होता. बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू आला आहे. अजित पाटील यांना मात्र मोठा फटका खेळता आलेला नाही आहे. निर्धाव चेंडू आपण पाहिलाय. आतिश पाटील यांचा आपण पाहिलाय. येणारे चेंडू शिल्लक राहिले 17 जिंकण्यासाठी 44 धावांची गरज. 17 बॉल 44 धावा. 58 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करता सुरुवात मात्र चांगली झाली आहे परंतु ह्या षटकामध्ये पहिलाच बॉल निर्धाव आलाय तौसिफ यांचा. इथे मात्र आउट ऑफ द पार्क चेंडूला पाठवलाय लॉंगलेग सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. आतिश पाटील यांचा तडाखा आपल्याला पाहायला मिळाला या बॉलवरती. पहिला बॉल जरूर निर्धाव खेळला परंतु तदनंतर षटकार आलाय. संघाची धावसंख्या मात्र पोहोचली 20 या आकड्यावरती. तौसिफ आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर द विकेटने मारा काढण्यासाठी रिद्धी सिद्धी कोपरी संघाच्या माध्यमातून 58 धावा डिफेन्स करायच्या आहेत आणि पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या प्रभाकरने 14 आणि त्याच्यानंतर जबाबदारी दिली आहे ती म्हणजे तौसिफ या गोलंदाजावरती. तौसिफने पहिला चेंडू मात्र अतिशय चांगला सुरेख हाताळला परंतु दुसऱ्या चेंडूवरती षटकार आलाय. फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला आतिश पाटील. आतापर्यंत 2 चेंडूचा सामना केलाय. षटकार आलाय त्याच्या बॅटमधून. इथे मात्र पुन्हा एकदा जोरकस खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही आहे आणि निर्धाव चेंडू आपण पाहतोय. आतापर्यंत 3 चेंडू टाकले धावा खर्च केल्या 6. चांगली गोलंदाजी. पुढचा बॉल पुन्हा एकदा तौसिफ. ओव्हर द विकेट आपल्याला पाहायला मिळेल रिद्धी सिद्धी कोपरीगाव संघाच्या दरम्यान. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल अडवला गेला प्रभाकर याच्या माध्यमातून आणि निर्धाव चेंडू आला लगातारचा दुसरा. म्हणजेच काय या षटकाचा विचार केला एक मोठा फटका वगळला तर 3 चेंडू निर्धाव आलेत. 3 चेंडू निर्धाव आलेत. आतापर्यंत आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 20 या आकड्यावरती. इथे मात्र पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बीट झाला फलंदाज. बॅट आणि बॉलचा कुठलाही प्रकारचा संपर्क नाही आहे. आतिश पाटीलने एक षटकार जरूर मारला परंतु तदनंतर 4 चेंडू त्यांनी मात्र निर्धाव खेळलेत. ही कुठेतरी मात्र विचार करण्यासारखी बाब आहे. तौसिफचं कौतुक करावं लागेल. एक मोठा फटका जरूर केला. दडपणाखाली न येता कमबॅक केलंय. चुकीमधून शिकलाय हा गोलंदाज. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तौसिफ. इथे मात्र सरळ उडवला हेलिकॉप्टर पद्धतीने. चेंडू मात्र चालला हवेमध्ये. आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार आणि 6 धावेने मात्र संघाची धावसंख्या मात्र पुढे पोहोचली 26 या आकड्यावरती. 2 षटकाचा खेळ संपलाय. अजूनही सलामीची जोडी सुरक्षित आहे. तशाच तसं उत्तर देताना आपल्याला पाहायला मिळतंय तो म्हणजे एकविरा बेलापूर संघ. 12 चेंडू आणि 32 धावांची गरज. आता 16ची सरासरी गाठायची आहे. 12 चेंडू 32 धावा. 58 धावांचं लक्ष्य. त्याचा पाठलाग करत असताना सुरुवात मात्र चांगली झाली.
सं बारा चेंडू 32 धावांची आवश्यकता. 16ची सरासरी 58 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करा. सुरुवात मात्र एकविरा बेलापूर संघाची चांगली झाली. रिद्धी सिद्धी कोपरीगाव संघ प्रभाकरने पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 14. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर तौसिफने धावा खर्च केल्या 12. येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज आहे 32 धावांची. चेतन म्हात्रे त्यांच्या बॅटमधून आपण एक षटकार मारलाय. गोलंदाजी मार्कवरती यंग टॅलेंटेड एक मूर्ती लहान आणि कीर्ती महान असा गोलंदाज आकाश आपल्याला पाहायला मिळत आहे. एवढ्या लहान वयामध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण चांगली बाब आहे. या खेळाडूसाठी भविष्य उज्ज्वल आहे आणि कर्णधाराचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने ह्या लहानशा खेळाडूवरती विश्वास दाखवला आहे. पहिलाच बॉल राऊंड द विकेट. ओ हो हो हो, काय चेंडू वळवला. अक्षरशः फलंदाजाला मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवला. निर्धाव चेंडू आलाय. लेग बायच्या रूपाने एक धाव मिळाली. त्याच्यामुळे येणारे चेंडू असतील 11 आणि जिंकण्यासाठी गरज आहे 31 धावांची. 11 चेंडू 31 धावा. संघाची धावसंख्या आपण जर पाहिली 27 आकड्यावरती 27 धावा ऑन स्कोरबोर्ड आपल्याला विदाऊट लॉस पाहायला मिळते. एकविरा बेलापूर संघ सुरुवात मात्र चांगली झाली आहे, दमदार झाली आहे, परंतु ज्याचा सुरुवात चांगली होती त्याचा शेवट गोड होईल का हे मात्र पाहायला नक्की आवडेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा. इथे मात्र पुन्हा एकदा वळवण्याचा प्रयत्न, परंतु तिथे झेल पकडण्याची संधी होती. प्रयत्न केले होते परंतु चेंडू हाताच्या थोडासा दूर उडून गेला. एक सिंगल रन आली आहे. एक सिंगलने मात्र संघाची धावसंख्या पुढे पोहोचली 28 आकड्यावरती. येणारे 10 चेंडू जिंकण्यासाठी गरज 30 धावांची. फिरकीचा जादूगर म्हणून या खेळाडूला ओळखलं जाईल भविष्यामध्ये. ज्या पद्धतीने त्याची गोलंदाजीची शैली आहे, आतापर्यंत 2 चेंडू टाकले, 2 चेंडूवरती 2 धावा खर्च केल्यात. येणारे 10 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे 30 धावांची. लफडा चषक 2024 कालचा दिवसाचा विचार केला गावदिवे ऐरोली संघ मात्र सुपर 3 मध्ये दाखल झालाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय आकाश. इथे मात्र बीट केलाय. अक्षरशः फलंदाजाला मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय. काय वळवलाय चेंडू. नन्ना मुन्ना जादूगर आपल्याला पाहायला मिळत आहे. लहान वयामध्ये हे गिरवलेले धडे आहेत आणि कर्णधाराचा कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने त्याच्यावरती विश्वास दाखवला आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतं. आकाश अतिश पाटील त्यांच्या बॅटमधून षटकार आलेत. इथे मात्र क्रॉस दलान खेळण्याचा प्रयत्न सरळ हातामध्ये जाऊन विसावला, परंतु नो चेंडू आहे असं पंचाने आम्हाला सांगितलंय. धावचीची संधी नाही आहे, नो चेंडू आहे. कदाचित हा चेंडू नो नसता तर हा फलंदाज मात्र बाद झाला असता. पहिला ब्रेक थ्रू जरूर मिळाला असता, परंतु त्या नियतीला मान्य नव्हतं. येणारे चेंडू शिल्लक आहेत 9 आणि जिंकण्यासाठी गरज आहे 29 धावांची. 9 चेंडू 29 धावा. रिद्धी सिद्धी कोपरी की एकविरा बेलापूर संघ, कोणता संघ जिंकेल, कोणता संघाचं आव्हान मात्र कायम राहील, येणारे 9 चेंडू सांगून जातील. पुढचा बॉल आकाश आपल्याला पाहायला मिळतंय. राऊंड द विकेट. इथे मात्र पुन्हा एकदा जोरकस खेळण्याचा प्रयत्न आहे. क्रॉस द लाईन चेंडूला खेळून काढला आहे. मिळेल फक्त एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, नाही आहे, थांबवलं आहे. त्याच्यामुळं गोलंदाजाने आतापर्यंत मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं आहे. या आधीचा चेंडू कदाचित नो नसता तर मात्र फलंदाज बाद झाला असता. अतिश पाटीलला सहजासहजी त्याचा फायदा घेता आलेला नाही आहे. येणारे चेंडू 8, जिंकण्यासाठी गरज 28 धावांची. 8 चेंडू 28 धावा. चेतन म्हात्रे आता ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील.
परंतु या गोलंदाजाची कौतुक करावं लागेल. ज्याच्याकडे जे कौशल्य आहे, जी कला आहे, तो मात्र सिद्ध करतोय स्वतःला. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क करते आकाश. इथे मात्र अवांतर चेंडू पाहायला मिळाला. 1+1 अशा 2 धावा ॲड होतील संघाच्या धावसंख्येमध्ये. समीकरण बदललं आहे, त्याच्यामुळे समीकरण 8 चेंडू 26 वरती येऊन थांबलं आहे. 8 चेंडू 26 धावांची आवश्यकता आहे. चेतन म्हात्रे, आतिश पाटील, सलामीची जोडी अजूनही सुरक्षित आहे, त्याच्यामुळे काही घडू शकतो मैदानामध्ये. काल आम्ही एका चेंडूमध्ये 10 धावा होताना पाहिल्यात. आज पहिल्या षटकामध्ये आपण जर विचार केला 30 धावासुद्धा आल्यात. त्याच्यामुळे क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतो. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय आकाशांचा. हातातून बॉल मात्र स्किड झाला आहे, हातातून बॉल निसटला आहे, त्याच्यामुळे व्हाईट चेंडू आहे. अवांतरची एक धाव मिळेल. 8 चेंडू 25चं समीकरण आता पाहायला मिळेल. चेतन म्हात्रे आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळतं. आतिश पाटील नॉन स्ट्राईकला फलंदाज आहेत. सलामीची जोडी एकविरा बेलापूर संघाची आपण पाहतोय. रिद्धी सिद्धी कोपरी संघाच्या दरम्यान गोलंदाज आकाश, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र वाईट चेंडू आहे. 1+1 अशा 2 धावा पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येमध्ये ॲड होतील. समीकरण बदललं. 8 चेंडू 23 धावा, 23 धावा. 8 चेंडू 23 धावांचं समीकरण. 12-32चं समीकरण 8 चेंडू 23 वरती येऊन थांबलं. आतिश पाटील यांच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार आले, त्याच्यामुळे त्यांच्यावरती दारोमदार आहे ह्या संघाची. त्याच्याकडून अशा अपेक्षा असतील या संघाला. एकविरा बेलापूर संघ. 8 चेंडू 23चं समीकरण. रिमझिम पावसाच्या सरी आणि त्याच्यामध्ये चालू असलेला लफडा चषक 2024 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीला यतीनदादा भोईर, वैभवदादा भोईर, विजेंद्र भोईर आणि सर्व जीवगाव मित्रमंडळ. पुढचा बॉल पुन्हा एकदा आकाश. इथे मात्र बीट केलं फलंदाजाला. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू आलाय. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे या षटकामधील. 7 चेंडू 23 धावांचं समीकरण. 7-23. पुढचा बॉल, शेवटचा बॉल, अंतिम बॉल. इथे मात्र पुन्हा एकदा बीट केलं आहे आणि यष्टीचित काढण्याचा प्रयत्न होता, परंतु फलंदाज सुरक्षित आहे. 3 षटकाचा खेळ संपला. 3 षटकाच्या अखेरीस बिनगडी बाद संघाची धावसंख्या 35 आकड्यावरती. आता समीकरण बदललं. येणारे चेंडू शिल्लक राहिले 6 आणि 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी गरज असेल 23 धावांची. 6-23चं समीकरण. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो या छोट्याशा गोलंदाजासाठी, ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली. 6 चेंडू 23 धावा. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली 35 आकड्यावरती बिनगडी बाद. येणारे चेंडू 6 आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. चला स्पीडअप करा. अजूनही आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, त्याच्यामुळे अजून आपल्याला खूप सारे सामने खेळवायचे आहेत. 6 चेंडू 23 धावांची गरज असेल ती म्हणजे एकविरा बेलापूर संघाला. या धावांचा यशस्वी पाठलाग केला जाईल का, की या धावांना रोखला जाईल, त्यासाठी कोणत्या गोलंदाजावरती जबाबदारी दिली जाईल, कर्णधार मात्र कोणत्या गोलंदाजाला प्राचारण करतील. आणि गोलंदाजी मार्कवरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल. सलामीची जोडी अजूनही सुरक्षित आहे. 6 चेंडू 23 धावांची गरज एकविरा बेलापूर संघाला. 6 चेंडू 23 धावा. 4 मोठे फटके मारावे लागतील. म्हणजेच काय तर या षटकामध्ये 4 षटकार तुम्हाला मारावे लागतील. पहिलाच बॉल. इथे मात्र वेगवान बॉल होता. अक्षरशः नाकाला ब्रश करून बॉल चाललाय आणि निर्धाव चेंडू आलाय. अजय आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल निर्धाव आलाय, त्याच्यामुळे 5 चेंडू 23 धावांचं समीकरण. पुढचा बॉल अजूनही वेगाने टाकण्याचा प्रयत्न, परंतु थोडासा दिशाहीन गोलंदाजी. कधी कधी वेगापेक्षा दिशेला महत्त्व दिलं पाहिजे. कालच्या दिवसाचा विचार केला 1 चेंडू 10 धावा झाल्यात, त्यावेळी सुद्धा असे अवांतर चेंडू आले होते. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती अजय. इथे मात्र टॉप फेज लागले. चेंडू चाललाय घोषांकित रिझनमध्ये. तिथे मिळेल फक्त एक सिंगल रन. या सिंगल धावेने संघाची धावसंख्या पुढे पोहोचली 37. 4 चेंडू 21 धावा. म्हणजेच काय 3 षटकार 1 चौकार किंवा 4 षटकार मारावेच लागतील. चेतन म्हात्रे
एकविरा बेलापूर. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. अजय आपल्याला पाहायला मिळते इथे मात्र हवेमध्ये लॉफ्ट केला आहे, स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये झेल पकडण्याची संधी, परंतु प्रभाकर आलाय आणि सेकंड अटेम्प्टमध्ये झेल पकडलाय आणि पहिल्या विकेटचं इथे होईल पतन. आणि एक गडी बाद झाल्यानंतर संघाची धावसंख्या स्थिर राहिली 31 आकड्यावरती. 3 चेंडू आणि 21 धावा. 3 चेंडू 21 धावा. आता मात्र समीकरण थोडंसं बदललंय. कालच्या दिवसामध्ये 10 धावा झाल्यात, त्याच्यामुळे आशा ठेवणं अपेक्षा ठेवणं जरूर आहे, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतो. शेवटचा बॉल जोपर्यंत क्रीजवरती पडत नाही आहे, शेवटचा चेंडू विकेटवरती पडत नाही आहे, तोपर्यंत काहीही घडू शकतो. आणि हे रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आहे. कदाचित अवांतर चेंडू टाकले नाही तर सुरक्षितरित्या हा मात्र सामना जिंकू शकतो रिद्धी-सिद्धी कोपरी. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील जतीन पाटील. आमच्या बाजूला सुद्धा जोगावचे एक यंग टॅलेंटेड चांगले खेळाडू आम्हाला पाहायला मिळते जतीन पाटील. त्यांचासुद्धा आम्ही काल खेळ पाहिला आहे. कालच्या दिवसामध्ये त्यांचीसुद्धा बॅटिंग चांगली जबरदस्त पाहिली आम्ही. परंतु आज मात्र एकविरा बेलापूर संघाच्या दरम्यान सुद्धा एक जतीन पाटील पाहायला मिळत आहेत. त्यांचा खेळ कसा असेल? येणारे 3 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. इथे मात्र वेगाने टाकलाय चेंडू. चेंडू मात्र पाहावरती आदललाय. निर्धाव चेंडू आलाय. आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला जरूर पाहायला मिळेल रिद्धी सिद्धी कोपरी संघ. पुढचा बॉल आपण पाहतो पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. अजय वेगाने टाकलाय. बॅटचे टॉफेस लागले. चेंडू चाललाय घोषांकित रिझनमध्ये. आता फक्त औपचारिकता बाकी राहिल्या या सामन्याची. 1 चेंडू 20 धावा. याचे पुढचे सर्वच्या सर्व सामने, याच्यानंतरची मॅच 3 षटकाची खेळवली जाईल याची नोंद असावी. त्याच्यानंतर सगळं 2 ओव्हरचे सामने खेळवले जातील. इथे मात्र शेवट गोड केला आहे आणि शेवटच्या बॉलवरती मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवला आहे. 6 धावांसाठी षटकार बॅट्समन जतीन पाटीलच्या बॅटमधून. आणि इथे मात्र हार्डलक बॅडलक एकविरा बेलापूर संघ आपण या स्पर्धेमध्ये दाखल झालात त्याबद्दल आपलंसुद्धा मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. याची पुढची मॅच 3 षटकाची असेल आणि पुढची मॅचचं धावतं वर्णन आपल्यासमोर ऐकवण्यासाठी मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो महागुरु सँडी म्हात्रे सर यांना. चला, थँक्यू सो मच विशाल बैकर. अतिशय मंत्रमुग्ध असं